हाय हॅलो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये मी अमृता सगळ्यांचं अगदी मनापासून वेलकम करते. तर अ, खूप वेळा मी शॉपिंग करते आणि कपाटात कपडे घेऊन ठेवते, परत मीच विसरून जाते आणि परत कधीतरी काढते आणि मग लक्षात येतं अरे माझ्याकडे तर कपडे आहेत आणि मी घेतले होते आणि परत विसरून गेले. तर आता कपाटातली कपडे काढलेले, तर आता मला बाहेर जायचे थोडंसं लेगिन्स वगैरे आणायला, कारण ती कपडे जर परत नाही घातले तर ती ओल्ड फॅशन होऊन जातील आणि मग काय मला घालावीशी वाटत नाहीत. जसं की आता हा मी घातलेला ड्रेस आहे, याला 2-3 वर्ष झालं घेतलेले. घेतल्या घेतल्या काही काही लोकांना असं वाटतं की कपडे घेतले की नवीन कपडे कधी घालू मी कधी नाही. माझं उलटे, मी आणते आणि ठेवून देते. मला काय ते नवीन कपडे जुनी होतील म्हणून घालू वाटत नाही आणि परत ते ओल्ड फॅशन होतात आणि मग जबरदस्ती घालावे लागतात. असंच आहे माझ्या बाबतीत. तर काही ड्रेस मी ऑनलाईन घेतले होते आणि ऑनलाईन बघा तुम्ही एवढे मोठे मोठे पेजवाले पण कशी फसवणूक करतात. आता इथं सगळ्याच ऑनलाईन पेजवाल्यांना मी नाही बोलत, पण आता बघा DN शॉपी म्हणून एक पेज आहे, सगळ्यांना माहिती असेल. एवढे त्यांचे फॉलोअर्स आहेत, एवढं म्हणजे इतके त्यांचे रोजचे कस्टमर असतात, एवढे सेलिंग होतं त्यांचं, तरी पण त्यांनी असं खोटं बोलून हा ड्रेस माझ्या गळ्यात नको टाकायला होता. कारण सगळ्याच्या मेहनतीचे कष्टाचे पैसे असतात. 10 रुपये आपल्या पर्समधले खाली पडले किंवा हरवले तरी आपला जीव असा म्हणजे किती वाईट वाटतं आपल्याला. मग असं आपण खूप म्हणजे मनात अपेक्षा ठेवून आपण घेतलेलं असतं, म्हणजे असतं की बाबा नवीन ड्रेस काहीतरी खुशी असते. आणि त्यांनी असं केलं माझ्यासोबत. तर तुम्हाला दाखवते मी, त्यांची चॅटिंग सुद्धा असेल माझ्या फोनमध्ये. मी 3-3 वेळा त्यांना विचारून सुद्धा त्यांनी मला खोटं सांगितलं, तर तुम्हाला दाखवते. तर बघा हा ड्रेस आहे, मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवला सुद्धा होता जेव्हा घेतला होता तेव्हा. पॅटर्न खूप सुंदर आहे, याला कॉलर आहे अशी आणि खूप छान आहे. नॉड पण आहेत पाठीमागे आणि असा खूप सुंदर असा सिंपल आणि छान असा आहे. असा हा ड्रेस आहे. बघा हा पॅटर्न स्लीवलेस छान वाटतो, पण याला स्लीव जर लावल्या तर इतके 3/4 स्लीव्स पाहिजे. आणि माझ्या घरात ना म्हणजे स्लीवलेस अलाउड नाहीये. म्हणजे बाहेर मूवी बघायला किंवा फिरायला जातो कधीतरी तर ते घातलं तर चालतं, पण डेली स्लीवलेस घालायला माझ्या यांना आवडत नाही आणि मला पण तेवढं ते सूट करत नाही, म्हणून मी घालत नाही स्लीवलेस. आता हा ड्रेस मी वापरायला काढला, 1-2 वेळा मी घालून पण गेलेला स्लीवलेस, 2-3 वेळा फार तर फार. आणि जर वापरायला काढला तर हा स्लीवलेस मी घालू शकत नाही. आणि स्लीव्ज लावायच्या म्हटलं तर बघा त्यांनी या स्लीव्ज दिलेल्या, तुम्हाला दाखवते मी. ही स्लीव्ज 3/4 आहे का? ही स्लीव्ज त्यांनी सांगितलं की 3/4 स्लीव्ज आहे, तुम्ही घ्या म्हणून. आता इथला वरचा अर्धा इंच भाग सिलाईमध्ये जाईल, खालचा 1 इंच जाईल. ह्याला 3/4 म्हणतात का? आता ही बघा एवढी, म्हणजे धड हे इथपर्यंत पण येणार नाही, इथपर्यंत पण नाही, इथपर्यंत मध्येच असं काहीतरी. ते अजिबात चांगलं वाटणार नाही. बघून माझा इतका जीव जळला ना जेव्हा मी हे काढला धुवायला, आणि काढली तेव्हा खूप वाईट वाटलं मला. म्हटलं आता हे काय करू. आणि सेम असं मटेरियल पण आता म्हणजे शक्यच नाही ना सेम तेच कुठं भेटलं असतं. म्हणजे प्लेन वगैरे असतं तर मी ट्राय केलं असतं कुठं भेटलं मला सेम. तर आता हे असं झालेले. आणि हा पॅटर्न जो आहे ना तो कमी स्लीव्ज हाफ स्लीव्ज मध्ये चांगला दिसणार नाही असा इश्यू आहे. तरी पण लावून बघणार आहे, जेमतेम जमलं वाटलं ठीकठाक तर वापरावं तर लागलंच, आता इलाज नाहीये. म्हणून तर लेगिन्स आणण्यासाठी हे 2 टॉप काढले होते. दोघांमध्ये एक पर्पल कलरची लेगिन्स आणायचा विचार करते. तर दोघांमध्ये 2 टॉपमध्ये एक पर्पल कलरची लेगिन्स आहे ना होऊन जाईल. कारण लेगिन्स पण खूप महाग येते, 300 रुपयाची लेगिन्स येते. मग प्रत्येकावर वेगवेगळी लेगिन्स, तेवढा वापर पण होत नाही आपला. आणि जरी वापर झाला तरी तेवढे पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा 2 मध्ये एक जरी घेतले तरी चालून जाईल असं. बघा आता आज काहीतरी नवीन शोध लावते. 2च गाजरं पडलेली होती, 2च जरा सुकलेली होती, कोणी खायना त्याला, मला काही टाकून द्याविषयी वाटले नाही, म्हणून मग मी 2 गाजरं खिसून घेतली आणि 1 बीट खिसून घेतलं. इथं बघू शकता तुम्ही. आता असं नाही तसं बघू, काहीतरी नवीन शोध करून म्हटलं बघूया. आता इकडं तूप टाकलेले थोडंसं. आता हलवा नाही बनवणार मी, थोडंसं रबडी टाईप करणार आहे याला. थोडीशी मलाई आणि थोडंसं दूध टाकणार याला, तुपात चांगलं परतून घेऊन. तर बघूया कशी टेस्ट लागते. बीटामुळं काय वेगळं लागतं का की काय होतं ते. म्हटलं पोरासं पण बीट खात नाहीत, 1 किलो बीट आणलेलं तसंच्या तसंच पडलेलं होतं ते, म्हणून मग थोडीशी शक्कल लढवली इथं. बघूया आता काय होतं आणि कसं लागतं ते. हे बीटाचे पराठे सुद्धा खूप छान होतात, भारी लागतात पण आणि दिसतात पण खूपच छान. ते सुद्धा मी सांगणार आहे, एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेल ते बीटाचे पराठे. हे मला माहिती नव्हतं. आता इथून पुढं असंच करत जाईल, गाजर आणि बीट मिक्स करणारे. चवीमध्ये पण अजिबात फरक कळला नाही. जर मुलांनी खाल्लं आवडीने तर असंच करणार इथून पुढं. म्हणजे यात 2 गाजर आणि 1 बीट असं टाकलं होतं, म्हणजे 1 किलोला अर्धा किलो बीट आपण टाकू शकतो. तर अशा प्रकारे जर केलं तर म्हणजे कलरचा काही इश्यू नाही तेवढा, पण पोटात तरी जाईल.
किती छान कलर आला याला, एकदम लाईट कलर आलेला आहे. मला वाटलं बीट आहे म्हटल्यावर जरा डार्क होते की काय, पण नाही. याच्यात मी पूर्ण 1.5 लिटर दुधाची 1 दिवसाची मलाई टाकलेली, त्याच्यामुळं थोडंसं लाईट झालं हे. अगोदर जेव्हा तुपात परतलं होतं ना तेव्हा एकदम लालबुंद असं छान कलर आला होता, पण मलाईमुळं याला थोडासा लाईट कलर आलेला आहे. छान वाटतं एकदम. आता चवीमध्ये बघू काय फरक वाटतो की काय होतं ते. मुलांना तर कळणार सुद्धा नाही हे की यात बीट पण टाकले, कारण अजिबात दिसत नाही आहे बीट. बघा बघा कसा छान दिसतोय, लाल लाल दिसतोय. आता जरा ना घट्ट झाला ना थोडासा, दूध आटून गेल्यावर थोडा लालसर दिसतोय. चवीला बघूया आता कसं. आता या काचेच्या वाटीत काढते मी, म्हणजे कसं आता असं जरा काचे बिचेच्या वाटीत काढल्यावर कसं जरा भारी वाटतं. आणि स्पेशली पोरांना मग काय पण दिलं ना असं थोडंसं काचेच्या ग्लासमध्ये वाटीमध्ये खातात. म्हणून मग म्हटलं चला या काचेच्या भांड्यांचा वापर तरी कधी करावा, नाही का. तसे ठेवले थोडेफार भांडे वरती मी वापरते, कारण किती दिवस ठेवून काय होणार आहे त्याचं, म्हणून. हे बघ बीटाचा हलवा. अरे गाजराचा आहे, बीटाचा नाही. तो बीट क्यों बोल रही है? गाजराचा आहे, बीटाचा नाही. मैं गलती से बोली. हाँ खाऊन बघ, छान आहे. तो ये बीट क्यों है इधर? कौन सा? गाजर है, ठीक से देख. बीट है इधर. अगं गाजर है यारू. ये तो ऐसा गाजर का रखा. खा के देख फिर बोलना. काय? गाजर का. गाजरचा आहे ना. कशाचा आहे? गाजर का. अरे बीटाचा हलवा आहे, नको खाऊ. नको नको, बीटाचा हलवा आहे, नको खाऊ. माझं उष्ट झालं ते. नको, उष्ट चालते मला, राहू दे. चल. खोटं का म्हणलं, गाजरचं आहे. काय गाजरचा आहे? छान आहे, आवडला. मत खा, बीट का है. खाऊंगा तो क्या होगा? कुछ नहीं, अच्छा होता है, खा ले. कशाचा हलवा आहे? बीट. बीटाचा. आवडला. चला मग कुठली रेसिपी बनवली आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ली तर आपली मेहनत सफल झाल्यासारखं आपल्याला वाटतं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि भेटूया मग उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.